लाल वादळ इगतपुरीच्या वेशीवर पोहोचलंय। आदिवासींचा विविध मागण्यांसाठी लॉंग मार्च होता मुंबईत धडकणार आहे। नाशिकच्या घोटी परिसरात लाल वादळ दाखल झाले। इगतपुरी परिसरात मोर्चेकरांचा मुक्काम असेल। आंदोलकांची मंत्री गिरीश महाजन थोड्याच वेळात भेट घेणार असल्याचं कळतंय। लाल वादळ मुंबईच्या दिशेनं कूच करतंय। नाशिकच्या घोटी परिसरात लॉंग मार्च पोहोचलेला आहे। आज इगतपुरी परिसरात असलेल्या घटनादेवी परिसरात मोर्चेकरांचा मुक्काम असणार आहे। तर याच संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, यावी इगतपुरी परिसरात मोर्चेकरांचा मुक्काम असेलच, मात्र आंदोलकांची मंत्री गिरीश महाजन थोड्याच वेळात भेट घेणार असल्याचं कळतंय। काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच आता जर बघितलं तर इगतपुरीपर्यंत हे जे मोर्चेकरी आहे, लाल वादळ पोहोचलेलं आहे। हे लाल वादळ इगतपुरीमध्ये मुक्काम आहे आणि यात जर बघितलं तो ज्या दिवसापासून हा मोर्चा सुरू झाला आहे तीच एनर्जी घेऊन हे सगळे आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। काही वेळातच गिरीश महाजन या सगळ्या आंदोलनकर्त्यांशी, मोर्चेकऱ्यांशी भेटणार आहेत, संवाद साधणार आहेत। आपल्याबरोबर यासोबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर सगळे हे मोर्चेकरी, आपण त्यांच्याशी बोलत। काय सांगाल? खरं तर हा मोर्चा आता हळूहळू मुंबईच्या दिशेने रवाना होतोय, मात्र आता या मोर्चात गिरीश महाजन भेट देणार आहेत। आमचे नेते आमदार जे.पी. गावित आणि डॉक्टर अशोक ढवळे हे सकाळी महाजन साहेबांबरोबर बोललेले आहेत आणि ह्या सगळ्या मागण्या ह्या राज्य सरकारशी संबंधित आहेत। विशेषतः मुख्यमंत्र्यांनी जो शब्द आम्हाला दिला होता तो पाळण्यात आलेला नाही आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होण्याची अपेक्षा आहे हे त्यांना सांगितलेलं आहे। त्या पार्श्वभूमीवर ते काही कम्युनिकेट करणार असतील तर त्याचं आम्ही स्वागतच करतोय। मात्र एकीकडे आंदोलन सुरू राहील आणि मग दुसरीकडे चर्चेची जी सगळी दारं आहेत ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, लाल बावट्याच्या वतीने आम्ही मोकळी ठेवलेली आहेत, उघड ठेवलेली आहेत। खरं तर गिरीश महाजन हे आपल्याकडे जरी भेटायला येणार असेल तर त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुमचं काही शिष्टमंडळ येणार आहे, ते त्यांचे नावं तुम्ही द्या उद्या भेटीसाठी। सकाळी जी भेट आमच्या नेत्यांबरोबर झाली त्याचवेळी एक शिष्टमंडळ 13 लोकांचं, 11 लोकांचं हे बनवलं पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यात कोण नावं असावीत याच्याबद्दल सुद्धा त्यांनी चौकशी ते सकाळीही केलेली होती, आत्ता पुन्हा केलेली आहे। मात्र आमच्या पक्षाची आणि संघटनांची एक कार्यपद्धती आहे। आमची बैठक संध्याकाळी होईल आणि आमच्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते शिष्टमंडळाची नावं ठरवतील। ते डॉक्टर अशोक ढवळे आहे, जे.पी. गावित आहे, यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक होईल त्याच्यामध्ये आपण हे नावं राज्य सरकारला कळवू। काय वाटतंय या बैठकीमध्ये काही तोडगा निघेल असं वाटतंय? हे बघा, आम्ही नव्या मागण्या काहीच करत नाही आहोत। ज्या मागण्या तुम्ही मान्य केलेल्या आहेत मागच्या लॉंग मार्चमध्ये आणि ते फ्लोअरवर ठेवलेलं आहे, सभागृहाच्या व्यासपीठावर ठेवलेलं आहे, त्याची अंमलबजावणी का केली नाही एवढ्या विचारण्यासाठी हा आत्मक्लेश चालू आहे। आणि मग त्यांनी ते उद्या आम्हाला सांगावं की का केली नाही आणि मग आता करणार की नाही करणार हे पण सांगावं आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि विशेषतः ह्या आदिवासी जनतेला एकदा आश्वासन बरं सागर, की हे करणार की नाही करणार आणि करणार तर कसं करणार आहे। बरं, खरं तर यात जर बघितलं तर हे संपूर्ण लाल वादळ आहे ते आता पुढे मुंबईच्या दिशेने कूच करताना दिसतंय। आज आता थोड्याच वेळामध्ये गिरीश महाजन जे आहेत ते मोर्चेकरांची भेट घेणार आहेत आणि उद्या ह्याच बाबतीमध्ये काही मोर्चेकरांच्या ज्या मागण्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार। अगदी निश्चित। धन्यवाद सागर, ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतो लाल वादळ मुंबईच्या दिशेने सध्या कूच करते, याचे प्रत्येक अपडेट झी 24 तास वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार।